राज्य निवडणूक आयोग महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केला जाऊ शकतो। पुन्हा एकदा प्रतिनिधी आपण संदीप राजभोळकर यांच्याकडे जाऊयात। संदीप, आपण बघतोय विरोधकांच्याही या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। एकीकडे मनसे आणि मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलंय, तर दुसरीकडे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते। अगदी बरोबर आहे। सगळ्याच राजकीय पक्षांची माधुरी तयारी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चालू केलेली होती। यापूर्वीच बैठकांचं सत्र चालू होतं आणि त्यातच आज ही पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाची होती। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर महायुती, आपण थेट दृश्य दाखवतोय, अजित पवार हे बैठक संपून आता निघालेले आहेत वरळी डोममधून। राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आणि त्यानंतर आपण पाहतोय धनंजय मुंडे असतील, अजित पवार असतील, हे देखील आता निघालेले आहेत बैठका संपून। कारण सलग दुसऱ्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसची, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती आणि त्या बैठकीनंतर आपण पाहतोय की अजित पवार हे आता कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयाकडे रवाना होतात। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मात्र सध्या इथंच थांबून आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये इतर बैठका होणार आहेत। उत्तर महाराष्ट्रातल्या आज बैठका प्रामुख्यानं माधुरी वरळी डोममध्ये खरं तर होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची। मी सांगितल्याप्रमाणे काल देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झालेली होती। काल मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा आढावा जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी घेतलेला आहे। दुसरीकडे मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी देखील बैठका घेतल्या आहेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या म्हणजे दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची असणार आहे। मात्र पाहायला गेलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका असेल या निवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत। त्यामुळं प्रामुख्यानं पक्षीय महत्त्व खरं तर या निवडणुकीमध्ये नसतं। व्यक्तिश्रेष्ठ निवडणूक ही खरं तर असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यानुसार स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्याच्यावर सगळं पुढची सूत्र जी आहेत ती अवलंबून असणार आहेत। काल पाहायला गेलं तर अजित पवारांच्या पक्षाची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला त्या बैठकीमध्ये असा सूर पाहायला मिळाला की स्थानिक पातळीवर स्वबळावर लढावं। त्यामुळे महायुतीतले पक्ष असतील, महाविकास आघाडीमधले पक्ष असतील, हे कुणाशी युती करतात की स्वबळावर लढतात हे देखील नंतर क्लिअर होईल, चित्र स्पष्ट होईल। पण आत्ता पाहायला गेलं तर सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे पुढचे 5 दिवस अजून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्या बैठका या वरळी डोममध्ये होणार आहेत। आता अजित पवार हे मंत्रालयाकडे कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झालेले आहेत। 3 टप्पे कदाचित असू शकतात, त्यामुळे तिन्ही टप्प्यांची घोषणा राज्य निवडणूक आयोग आजच एकाच वेळेला करतं की मग 3 वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन त्याच्या तारखा जाहीर केल्या जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते 4 वाजता ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची यामध्ये घोषणा होऊ शकते? नाही, जर घोषणा तशा प्रकारची होणार असेल तर सर्वच राजकीय पक्ष त्याचं स्वागत करतील। कारण शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या वेळेत झाल्या पाहिजे सगळ्यांचीच भूमिका असते आणि विशेषतः विरोधी पक्ष त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करतोय, सत्ताधारी पक्षावर आरोप करतोय। कारण नसताना जे काम आयोगाचं आहे ते आयोगाच्या ऐवजी भाजपवर त्या ठिकाणी टीका होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुका होत असतील तर त्याचं स्वागत आहे। परंतु ते होत असताना रडीचा डाव विरोधी पक्षांनी खेळू नये। एकीकडे त्या ठिकाणी सांगायचं की निवडणुका झाल्या पाहिजेत, वेळेत घ्या, सरकार निवडणुकांपासून पळ काढतंय, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच सांगायचं की निवडणूक याद्या सदोष आहेत, ते साफ होईपर्यंत त्या ठिकाणी स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका। म्हणजे दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची या ठिकाणी दिसते। कारण आपण बघाल की निवडणूक यंत्रणेमध्ये अशा प्रकारच्या चुका आजच आहेत का? आपण समर्थन त्याचं करत नाही, सदोष यादीचं समर्थन करत नाही, पण दुबारा नाव यापूर्वी असायची, तक्रार केली, निदर्शनास आली की निवडणूक आयोग काढून घ्यायचं। एखादं नाव राहिलं, फॉर्म भरला
त्या ठिकाणी पाठपुरावा केला, नावं येऊन त्या ठिकाणी व्हायची. त्याच्यामुळं यादीमध्ये थोड्याफार प्रमाणावर त्या ठिकाणी दोष असायचा, तो दुरुस्त त्या ठिकाणी केला जायचा. त्याच्यामुळे आजच होतंय का तर नाहीये, व्हावं का तर होऊच नाही याच्याशी आम्ही पण सहमत त्या ठिकाणी आहोत. परंतु आता निवडणुकांची मागणी करायची आणि निवडणुका जाहीर होत असतील तर त्या ठिकाणी मतदार यादीवर त्या ठिकाणी आक्षेप घेत निवडणुकीच्या मैदानातनं पळ काढायचा, मला वाटतं ही पळपुटे भूमिका त्या ठिकाणी विरोधी पक्षाची ठरू शकते आणि रडीचा डाव विरोधी पक्षांनी खेळू नये असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. प्रवीणजी, विरोधकांकडून पुरावे सुद्धा सादर केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवरती निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते. जोपर्यंत मतदार यादीमधला जो घोळ आहे तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी विरोधकांची भूमिका आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती आहे. नाही, तेच आपल्याला सांगतोय ना की लोकशाहीमध्ये निवडणुका वेळेत झाल्या पाहिजे, निवडणुकीत राजकीय पक्षांनी सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि फेर वातावरणामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. तथापि या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिका या दुटप्पी त्या ठिकाणी वाटत आहेत की एकीकडे निवडणुका घ्या सांगायचं, दुसरीकडे निवडणूक पुढे ढकला सांगायचं. त्याच्यामुळे मला वाटतं नेमकी भूमिका काय हे विरोधी पक्षांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आज कोर्टानं त्या ठिकाणी तारीख जाहीर केलेली आहे. एकीकडे न्यायालयाने जाहीर केलेल्या यादीत निवडणुका होणं आयोगाला अपेक्षित आहे आणि अशा वेळेला मला वाटतं लोकशाहीला अभिप्रेत असणारं त्या ठिकाणी भूमिका सर्व पक्षांची त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. केवळ मला वाटतं म्हणून निवडणुका व्हाव्यात, केवळ मला वाटतं म्हणून निवडणुका होऊ नयेत. मला वाटतं अशा प्रकारची अतिरेकी भूमिका कोणीच त्या ठिकाणी निवडणूक जी लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याच्या बाबतीत घेऊ नये. हो, महायुतीमध्ये स्वबळाचा नारा सुद्धा एकीकडे दिला जातोय. पक्षीय संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा त्या दृष्टीनेही मोठी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? काय आवाज नाही आला. महायुतीमध्ये स्वबळाचा नाराही दिला जातोय, अनेक ठिकाणी बैठकांचा सिलसिलाही पाहायला मिळतोय. हे बघा, आमच्यामध्ये स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे की आम्ही महायुतीच त्या ठिकाणी लढणार. तथापि ज्या ठिकाणी तिन्ही पक्ष मजबूत असतील, दोन पक्ष मजबूत असेल, युती शक्य नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू, मित्रत्वाच्या नात्यानं समन्वयातनं एकमेकांवर टीका न करता निवडणुकीला सामोरं जाऊ अशा प्रकारची स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडले आणि तिन्ही पक्ष आमची बेसिक त्या ठिकाणची भूमिका महायुती म्हणूनच लढण्याची, एकत्र राहण्याची आहे. प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या सर्व प्रतिक्रियेसाठी.